श्री जगमाता रावले आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन हात करत असताना आपण पाहतोय उज्ज्वल संघ मताने या दोन टीम मधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत बंटीदादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते टॉस त्या ठिकाणी केला जाईल. सफाली गट आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय आणि आज पहिला दिवस, आज शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामधून सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हेड असा कॉल या ठिकाणी यत्न केलाय आणि टेल आलाय म्हणजे टॉस त्या ठिकाणी श्री जगमाता रावले टीमने जिंकलाय. टॉस जिंकल्याने येईल काय निर्णय असेल? पहिले फिल्डिंग करू. फिल्डिंग करण्याचं प्रमुख कारण या सकाळच्या सत्रामध्ये नाही, नक्कीच कंडिशन सकाळचे आहेत तर फिल्डिंग करू. पहिले विकेटला रीड करू आणि नंतर बॅटिंग. त्याचबरोबर आज प्लेइंग इलेव्हनमध्ये असे कोणते खेळाडू असतील ज्यांच्यावरती आशा अपेक्षा असतील? नक्कीच हार्दिक असेल, जीत असेल, हिमेश असेल, साहिल असेल. आणि या स्पर्धेविषयी आपलं मनोगत कसं व्यक्त कराल? खूप सुंदर टुर्नामेंट आहे आणि आयोजन पण खूप सुंदर आहे. येस, ऑल द बेस्ट. यश, तुम्ही जर टॉस जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? आम्ही पण नक्कीच फिल्डिंग केली असती पहिला. आता मनाविरुद्ध निर्णय लागलाय बॅटिंग करायची आहे, तर बॅटिंग करत असताना एक माइंडमध्ये स्पेसिफिक टार्गेट काय असणार आहे? माइंड बस टार्गेट फिक्स नाही मिळत, सर्व बेस द्यायचा प्रयत्न करू. जो टार्गेट होईल तो त्यांच्यासाठी आम्ही डिफेंड करायचा पण प्रयत्न करू. येस, ऑल द बेस्ट. बोथ टीम्स टॉस या ठिकाणी जिंकलाय श्री जगमाता रावले टीमने आणि प्रथमतः या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊत आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच कॅमेरामॅन तुषार कुर्ले अँड यज्ञेश भोईर. दोन्ही टीम्स लक्षात घ्या, सामने 5 षटकांचे असतील. चला, श्री जगमाता रावले टीम आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि दोन फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. उज्ज्वल संघ मताने दोन डगआउट आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण डगआउट मध्ये बसून सामन्याचा या ठिकाणी आनंद घ्यायचा आणि हॅलो ये ना पटकन. झालं तुमचं जा दोघं पण तिकडे. उज्ज्वल संघ मथाणे आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन हात करत असताना आपण पाहतोय त्यांच्या अगेन्स्ट श्री जगमाता रावले. या दोन संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम्स आपण लक्षात घ्या, 5 षटकांचे सामने असेल कारण रिपोर्टिंग टाइम 9:15 होतं आणि जवळपास आपण 1 तास लेट आहोत. त्यामुळे 5 षटकांचे सामन्याची नोंद घ्या कारण आज आपल्याला मेगा फायनल देखील कंप्लीट करायची आहे. चला बॅट्समन आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करून जमाने में कहा तुटी हुई तस्वीर बनते पाठवायचे आहेत आणि या दोन्ही टीम्सचा एक एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं गरजेचं असेल. सफले गटामधील जो सामना आपल्याला पाहायला मिळतोय एका बाजूला उज्ज्वल संघ मथा खऱ्या अर्थाने जी सुरुवात झाली. उज्ज्वल संघ मथाने टीम ज्या प्राईममध्ये 2023 पर्यंत आपण पाहिलं होतं, लवकरच प्राईम त्यांचा परतेल. दुसऱ्या बाजूला श्री जगमाता रावले नुकताच धडाकेबाज चषकामध्ये चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळाली. महत्त्वाचं म्हणजे
महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटच्या पटलावरील एक नंबर 1 संघ संबोध. ओपनिंग पेअरचा जर विचार आपण केला तर यश आणि तन्मय ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. दोन बॅटरमध्ये कव्हर पॉईंटमध्ये हा फटका त्या ठिकाणी आपण पाहिलं होतं. पहिल्या चेंडूचं खेळ झालं आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल येताना पाहायला मिळाली. आता लेफ्टी बॅटर स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळते. फर्स्ट पॉवर प्ले आणि फर्स्ट पॉवर प्लेमध्ये डीपमध्ये मिड विकेट लेफ्टी बॅटर्ससाठी ही स्पेसना दोन हिरोज सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगला ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. डीपमध्ये तसे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एक जाऊया बॉलवरती एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी क्रॅकिंग ड्राईव्ह चौकार 4 धावा. टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 6 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. स्टेप आउट केला आणि तदनंतर बरोबर गॅपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला हा चौकार पाहायला मिळाला. बॅटर तन्मयच्या बॅटमधून टेक्निक चांगली होती. स्टेप आउट केला आणि बरोबर टप्प्यामध्ये घेतलं. तदनंतर हा चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढचा बॉल या ओव्हरमधील स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु लेग स्टंपला डिस्ट्रॅक्ट केलाय आणि ते विकेट मिळते निहिलला. मागच्या चौकाराचं उत्तर त्या ठिकाणी दिलंय फलंदाजाला. क्विक रिप्लाय. फर्स्ट विकेट गॉन. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. अमित पटेल अन्नाम या ठिकाणी दाखल झाल्यात 3ऱ्या क्रमांकावरती. या संघामधील खऱ्या अर्थानं बॅकबॉन पाठीचा कणा. शेवटचा बॉल पहिल्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल फलकावरती 6 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. निहिलची जी गोलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते त्याची गुणवत्ता स्पष्ट करत असताना सातत्याने नवीन कोऱ्या चेंडूने श्री जगमाता रावले टीमसाठी अनेक सारे विकेट्स त्याने मिळवून दिल्यात आणि आज देखील तर पुन्हा एकदा या ठिकाणी ती किमया साध्य करताना दिसला. या ओव्हरमधील शेवटचा बॉल ओव्हर दी विकेट निहिलला आपण पाहतोय. खेळण्याचा प्रयत्न झाला होता. तिथे दोन्ही गाड्या एका स्ट्राईकवरती येण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होते. मिडॉनला नयन त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडूला फील्ड केले गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 6 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. गाणी बाजवाला कोण नाही करत? कोण आहे? कुर्लाई चषकाच्या कुर्लाई मातोश्री चषक महान. कुर्लाई चषकाच्या कुर्लाई मातोश्री चषक महान. थँक्यू डीजे. षटक क्रमांक एकंदरीत 2 हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती हिमेशला आपण पाहतोय. जलसरचं मैदान. 1 बॉल 5 धावांची गरज आणि तिथे आलेला षटकार फलंदाज हिमेशच्या बॅटमधून आणि इतिहास रचला गेला आणि इतिहासांच्या पानांवरती सुवर्ण हस्ताक्षरामध्ये हिमेश गरत हे नाव कोरलं गेलं. कारण मागील 3 ते 4 वर्षांमध्ये हिमेश गरतला एक ॲज अ बॉलर म्हणून आपण पाहत होतो, परंतु तिथे हिमेशने दाखवून दिलं एक चांगला बॅट्समन देखील मी आहे. राऊंड दी विकेट. पहिलाच बॉल ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिड ऑफला फिल्डर त्या ठिकाणी होते. लँग्वेज पॉझिटिव्ह नाही आहे नयनची. एकदा मिळेली या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 7 या आकड्यावरती. 7 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. मॅन ऑफ द सिरीज बायसिकल आपल्याला पाहायला मिळते आणि या सायकलवरती कोणता खेळाडू स्वार होणार अनेक सारी नावं या रेसमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक सारे प्रबल दावेदार या सायकलसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज देखील सर्वाधिक चर्चेमध्ये असलेलं क्रिकेट सफाली परिसरामध्ये अर्थातच सफाली गट आणि त्या टॉप 8 टीम्स आज एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना दिसतील. दुसरा बॉल बॅटवरती व्यवस्थित आलेला नाहीये. पुल शॉट केल्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये प्रॉपरली कनेक्शन झालेलं नाहीये. मागच्या 2 बॉलचा जर विचार केला तर अमित त्यांची ती बॉडी लँग्वेज नेगेटिव्ह दिसते.
कारण यादीच्या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल जो निहिलचा आपण पाहिला तिथे फेस करत असताना थोडंसं नेगेटिव्ह इंटेंट त्या ठिकाणी पाहायला मिळाला फलंदाज अमित यांचा. आणि इथे देखील हिमेशच्या विरुद्धामध्ये पुल शॉट तितकासा प्रॉपरली कन्वर्ट झालेला नाहीये. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 7. या ओव्हरमधील पुढचा बॉल इथे चान्स घेतला. बॉल बॅक ड्राईव्ह मिड ऑफला निहिल किने होते आणि त्यांनी टिपलाय झेल. अमितच्या केलीला पूर्ण रम लागत असताना दुसरा धक्का टीम उज्ज्वल संगमताने या संघाला गॉन. आला चषकाचा विचार केलाय दोघांनी, हर्षद शिंदे राहुल मांजरेकरांनी मंडपाची तयारी केली दोघांनी, जतीन पवार आणि केत पवारनी. चषकाचा विचार केलाय दोघांनी, हर्षद शिंदे राहुल मांजरेकरांनी मंडपाची तयारी केली दोघांनी, जतीन 3 चेंडूंचा खेळ ठिकाणी झाला. या ओव्हरमध्ये हिमेश देखील आपलं वर्चस्व प्रस्थापित करताना दिसलाय. आपलं प्रतिबिंब उमटवताना दिसलाय. मागच्या 3 बॉलमध्ये पहिल्या चेंडूवरती सिंगल मिळाले, दुसरा बॉल निर्धाव आणि तिसऱ्या बॉलवरती विकेट मिळवलंय अमितची. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. नवीन बॅटर निहार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 4थ्या क्रमांकावरती बॉलिंग ट्रॅकवरती आपण हिमेशला पाहतोय. त्याने देखील आपल्या संघाला दुसरं यश प्राप्त करून दिलंय आणि अमित सारख्या वाघाची शिकार त्याने या मॅचमध्ये केलंय. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. या ओव्हरमधील 4था बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती हिमेश दाखल होतोय. स्ट्रायकिंगवरती फ्रेश बॅटर मिस्टर निहार आपल्याला पाहायला मिळतोय. फील्ड सेटअपचा जर विचार केला तर कव्हरला डीपमध्ये शतषक आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर लॉंग ऑन डीपमध्ये मिड विकेटला शतषक लावला गेलाय. या बॉलवरती चांगल्या पद्धतीने एक्स्ट्रा कव्हरला पहिल्याच बॉलवरती एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता. धावसंख्या जाऊन पोहोचला तर या 2च्या साह्याने एकंदरीत 9 या आकड्यावरती 9 रन्स स्कोर कार्डवरती लागला गेल्यात. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 4 बॉलचा खेळ ठिकाणी झालाय. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या दुसऱ्या षटकामधील हिमेश चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. निहिलच्या पावलावरती पाऊल ठेवून चालत असताना ज्या पद्धतीनं जी लाईन अँड लेंथ त्याने मैदानामध्ये हाताळलाय आणि प्रॉपर टप्प्यावरती गोलंदाजी झालाय. हा बॉल वेगवान होता. शतषक त्या ठिकाणी आहेत. साहिल चाफक्यांना आपण पाहतोय चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. एकदा मिळेल या बॉलवरती. आता शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळतोय. 10 धावा स्कोर कार्डवरती उज्ज्वल संघ मथाने टीम स्ट्रगल करते. मागच्या 11 बॉलमध्ये यश अजूनही खेळपट्टीवरती आहेत आणि यशकडून एक चांगलं नॉक या ठिकाणी डगआउटमधून अपेक्षित आहे. कारण डगआउटमधून ज्या आशा अपेक्षा आहेत त्या आता यशवरती अवलंबून असणार आहेत आणि सर्व होप्स या ठिकाणी डिपेंड असणार आहेत फलंदाज यशवरती. या बॉलवरती हुक शॉट आणि यशच्या बॅटमधून तो इथे मोठा फटका येत असताना दिसतोय आणि सरळ बॉल निघून जाईल. फाईन लेगला चौकार. 4 धावा. पवार आणि केत पवारनी, नितीन पवार शशी शिंदे ना दिलाय चषकाचा मान. अरे नितीन पवार शशी शिंदे ना दिलाय चषकाचा मान. हा सर्वांनी मिळून आयोजन केलाय तुलाई चषकाच्या. सर्वांनी मिळून आयोजन केलाय तुलाई चषकाच्या. तुलाई चषकाच्या कुर्लाई मातोश्री चषक महान. कुर्लाई चषकाच्या कुर्लाई मातोश्री चषक महान. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती 14. शेवटच्या बॉलवरती चांगला हुक शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला बॅटर यशच्या माध्यमातून आणि तो चौकार त्या ठिकाणी प्राप्त केला. त्या चौकाराची नितांत गरज होती. या सिच्युएशनला रन्स खूप महत्त्वाचे आहेत आणि त्या रन्स येथे इन्क्रीज करावे लागणार आहेत. आदरणीय सन्माननीय विजयजी शिंदे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना आपण पाहतोय. वेलकम सर, आपलं स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. या सकाळच्या सत्रामध्ये त्यांचं शुभागमन. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती 14. 14 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपला. रन्सचा जो ग्राफ आहे थोडासा या ठिकाणी वरती जाताना दिसतोय. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या. परंतु आतापर्यंत इकॉनॉमीमध्ये डबल डिजिट मागच्या दोन्ही ओव्हर्समध्ये गाठला गेलेला नाही आहे. प्रति षटकामागे दुहेरी आकडा आतापर्यंत गाठला गेलेला नाही आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती निहिल. पहिलाच बॉल ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मिड ऑफ बीट करून सरळ लॉंग ऑफमध्ये जातोय. मुकेशला पण पाहतोय. या टीममध्ये एक चांगला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धाव मिळतील या बॉलवरती आणि या दुहेरीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 16.
16 रन्स स्कोर कार्डवरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाला. पहिल्याच बॉलवरती त्या ठिकाणी ऑन दी राईज केल्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॅट अँड बॉलमध्ये हवं तसं त्या ठिकाणी कनेक्शन झालं नव्हतं. ते कॉर्डिनेशन पाहायला मिळालं नाही. 2 धावा मिळाल्या निहारला. आता या दुसऱ्या बॉलवरती तो काय करेल. दुसऱ्या बॉलवरती क्रॉस बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न, परंतु निहिलच्या माध्यमातून इनक्रेडिबल कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आज गोलंदाजीमध्ये निहिल किनीची चर्चा मैदानामध्ये पाहायला मिळते. विकेट जातोय. निहार गॉन. भूषण डोंगरे, राजेश शिंदे, सुरेंद्र शिंदे, प्रतीक पोवाले, समीर गावडे, अमर शिलार, आयोजनाचे बादशाही सारे. भूषण डोंगरे, राजेश शिंदे, सुरेंद्र शिंदे, प्रतीक पोवाले, समीर गावडे, अमर शिलार, आयोजनाचे Thank you, बादशाही DZ. सारे. मास्टर माइंड बंटी ठाकूर, नवीन फलंदाज जय कुशल जयकार मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. 2 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये आणि टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 16 या धावसंख्येवरती तिसरा धक्का या ठिकाणी लागलाय. नवीन बॅटर कुशल मैदानामध्ये दाखल झालाय इन ॲट नंबर 5 वरती. निहिलच्या खात्यामध्ये ही दुसरी सफलता आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये देखील एक महत्त्वाचा ब्रेक थ्रू त्याने मिळवून दिला होता. मागच्या ओव्हरमध्ये अमितची विकेट जाताना पाहायला मिळाली. या ओव्हरमध्ये निहारची विकेट गेल्या. एका बाजूने यश खिंड लढवतोय, हवा तसा परफॉर्मन्स त्या ठिकाणी दुसऱ्या फलंदाजांच्या माध्यमातून झालेला नाहीये. चांगला शॉर्ट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉडी लाईनमध्ये हा बॉल डिलिव्हर्ड केला होता. वेग चांगला होता या बॉलवरती. डॉट बॉल येत असताना आतापर्यंत 3 बॉल मैदानामध्ये झाल्यात. तिसरं षटक सध्या प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल फलकावरती 16. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये एका बाजूला NCC सफाले आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना दांडाखाली टीमला पण पाहणार आहोत. आजच्या दिवसामध्ये अनेक सारे स्टारकास्ट या मैदानावरती उपस्थित होताना पाहायला मिळतील, ज्यांनी सफाले क्रिकेट अक्षरशः या ठिकाणी दणानून सोडले. या टीममध्ये देखील मोठे स्टारकास्ट, त्यामध्ये निहिल किनी, यश चौधरी, अमित पाटीलला पण पाहतोय. त्याचबरोबर हार्दिक गर्ज सारखा खेळाडू जीतला पण पाहतोय विकेटकीपरच्या भूमिकेमध्ये. इट्स अ वाईट बॉल. पण त्या चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 17 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. आणि मागील 2 ओव्हरमध्ये आणि या 3 चेंडूंमध्ये देखील एक ॲक्युरेट टप्पा या ठिकाणी गाठला गेला. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये एक एक्स्ट्रा बॉल आला नव्हता. या 3 बॉलमध्ये देखील एक एक्स्ट्रा बॉल आला नव्हता, परंतु या चौथ्या बॉलवरती थोडीशी लाईन अँड लेंथ त्या ठिकाणी बुडलेली गेली. बॉल होतोय लॉंग ऑनमध्ये तसे त्या ठिकाणी येत आहेत. हार्दिकला पण पाहतोय, एकच धाव या बॉलवरती मिळेल. सध्या तरी सिंगल डबलवरती सर्व काही डिपेंड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. मोठे फटके आलेले नाही आहेत. आता यश स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळते. भरपूर वेळेपासून तो नॉन स्ट्रायकिंगवरती होता, आता स्ट्रायकिंगवरती आलाय. एअर स्ट्राईकवर त्याला बनवावा लागणार आहे. येणार आहे 2 बॉलमध्ये निहिलवरती हल्ला चढावा लागणार आहे. रन्स आतापर्यंत झालेल्या नाही आहेत फलकावरती. उज्ज्वल संघ मथाने टीम या मॅचमध्ये संघर्ष करत असताना आपण पाहतोय. टॉस सरल्यानंतर बॅटिंग करावी लागली आणि आता बॅटिंग करत असताना आपण पाहतोय ज्या रन्स स्कोर कार्डवरती असायला हव्या होत्या. चला घाई करा, जास्त वेळ जातोय. प्लीज स्पीड अप करा, कारण आज आपल्याला ग्रँड फिनाले देखील खेळवायचा आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पंचांकडे अपील त्या ठिकाणी केली गेली. एकदा मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. एकंदरीत 19 आकड्यावरती 19 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. या तिसऱ्या षटकामधील शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. गोलंदाजीमध्ये आपली क्वालिटी या ठिकाणी दाखवत असताना निहिल आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आहे. शेवटचा अंतिम बॉल या तिसऱ्या षटकामधील गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं. जे संघाचे 2 प्रमुख गोलंदाज आहेत त्यांनी आपले अस्त्र बाहेर काढले. देखील चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, बॅटन बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाही आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 19 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. आता शेवटच्या 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. येणाऱ्या 2 ओव्हर्समध्ये रन्स इथे टार्गेट करावे लागणार आहेत. कमीत कमी येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये 25 धावा तरी टार्गेट करावे लागणार आहेत. उज्ज्वल संघ मथाने टीमकडे तो मजबूत बॉलिंग अटॅक आहे, परंतु त्या बॉलिंग अटॅकला इथे एक चांगली टोटल स्कोर कार्डवरती फी हवी आहे.
आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 आपण पाहणार आहोत. एका बाजूला NCC सफाले आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन करत असताना त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत दांडाखडी टीमला. तो देखील अतिशय महत्त्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय शशिकांतजी पाटील सरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. चौथा षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हार्दिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 मध्ये हार्दिक या ठिकाणी उपस्थित झाला. डिप्टी बॅटर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय शशिकांतजी पाटील सरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. एक सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आयोजकांनी खास निमंत्रण त्या ठिकाणी दिले. पहिलाच बॉल फटका फसलाय. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी कॅचेटचा कॉल करतोय आणि यस टीपला असेल. इथे यश देखील तंबूच्या आसला परतत असताना जे एक आशेचा किरण होता, आशेचा जो दिवा होता तो देखील विजला गेला. अजून एक धक्का कॉन. मेसी की हालत बिगड़ती जा रही है तो क्या हुआ? ये बाबा अरे आमच्या महाराष्ट्र पोलिसांचा नाद लय वाईट बरं का. स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. नवीन बॅटर कौशिक मैदानामध्ये दाखल झालाय. हार्दिक पहिल्याच बॉलवरती विकेट घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चौथ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलंय. पहिल्याच बॉलवरती त्याने विकेट घेतलंय. मागील वर्षापासून कटर्सवरती जास्त लक्ष दिले गोलंदाजीमध्ये त्याने. लेग कटर, ऑफ कटर चांगल्या पद्धतीनं त्याचे फिरणारे बॉल फलंदाजांसाठी विविध मनस्थितीमध्ये पाठवत असत. यशला देखील त्या ठिकाणी कटरचा वापर केला होता. विथ द कट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला यशने. तो फटका फसला आणि तिथे विकेट मिळाली हार्दिकला पहिल्याच बॉलवरती. दुसरा बॉल बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला. चांगला वेग या बॉलवरती पाहायला मिळाला. कौशिकला सरप्रायझिंग डिलिव्हरी पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी चांगला बॉल हाताळला होता गोलंदाज हार्दिकने. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. सध्या तरी चौथा षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. चौथ्या षटकामधील 2 बॉल. हा तिसरा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती हार्दिक. तिसरा बॉल देखील प्रचंड वेगाने टाकलाय. मला विकेट किपरच्या हातामध्ये 2 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. फ्रेश बॅटरच्या अगेन्स्ट 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. सर्व दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. एका बाजूला NCC सफाले आणि त्यांना 2 हात करत असताना आपण पाहणार आहोत दंडाखडी टीमला. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. कौशिक हा नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. सातत्यानं वेगाने कट केले जात आहेत बॉल. चांगल्या पद्धतीनं बॉल फिरवले जात आहेत. टर्न झाल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. ते स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 5वा बॉल ओव्हर दी विकेट. 5वा बॉल देखील निर्धाव स्वरूपामध्ये. आजच्या दिवसामधील पहिल्याच मॅचमध्ये विकेट मेडन ओव्हर पाहायला मिळते का याकडे लक्ष वेधित असणार. आता शेवटचा बॉल पूर्णपणे रन्स थांबवल्या गेल्यात. पहिल्या 3 षटकांमध्ये सिंगल डबलच्या सहाय्याने रन्स येत होते, परंतु या ओव्हरमध्ये ते देखील दृश्य पाहायला मिळालं नाही आहे. शेवटचा बॉल या चौथ्या षटकामधील शेवटचा बॉल ते देखील डॉट बॉल आणि विकेट मेडन ओव्हर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज हार्दिकच्या नावावरती या स्पर्धेमध्ये हार्दिक नावाचा गवगवा या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवात विकेटने झाली, त्याचमुळे तो आत्मविश्वास, तो कॉन्फिडन्स आणि कॉन्फिडंटली मागचे 5 बॉल त्या ठिकाणी डिलिव्हर्ड केले. विकेट आल्यानंतर 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरनंतर धावसंख्या फलकावरती 19 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. शेवटच्या 6 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. स्लॉ ओव्हरमध्ये कोणत्या गोलंदाजाला आणलं जाईल? नयनला आपण पाहतोय. लेफ्ट आर्म स्पिनरला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलं. मागच्या 4 ओव्हरचा जर विचार केला तर मागच्या 4 ओव्हरमध्ये कंटिन्युअसली पेस अटॅक त्या ठिकाणी सुरू होता. आता या स्लॉग ओव्हरमध्ये स्पिनरला अटॅकमध्ये आणलं गेलं. तर स्पिनरच्या विरोधामध्ये देखील अग्निपरीक्षा असणार आहे, संघर्ष असणार आहे. संघर्षाच्या नद्या पार कराव्या लागणार आहेत आता फलंदाजांना येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. धावसंख्या फलकावरती 19. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. एका बाजूला NCC सफाले
आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन हात करत असताना आपण पाहणार आहोत त्यांच्या अगेन्स्ट दांडाखडी टीमला. एका बाजूला उदूत दांडेकर, चिराग बारी, त्याचबरोबर समीर यांना आपण पाहणार आहोत. दुसऱ्या बाजूला विनायक पाटील, तुषार गरत, अमर शेलार देखील इन ॲक्शनमध्ये असतील. किरण गुरुद्वानला आपण पाहणार आहोत. पहिलाच बॉल लेग ब्रेक मैदानामध्ये टाकलाय रायटी बॅटरसाठी. सरळ झालाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येत असताना चेंडूची सांगता मैदानामध्ये झाल्या. सलग आतापर्यंत मैदानामध्ये जर आपण विचार केला तर हा सलग 8वा डॉट बॉल होता. 4 बॉलमध्ये रन्स झालेला नाही आहेत. त्यानंतर ही सिंगल त्यांना पाहायला मिळते. भरपूर वेळेपासून पूर्णपणे तरीकेने शब्द राहिला होता, आपला होता पूर्णपणे लागला होता. 2000 मागच्या ओव्हरमध्ये विकेट मिळवून ओव्हर. त्यानंतर नयनने सुरुवात डॉट बॉलने केली. त्या बॉलवरती सिंगल आली. शेवटचे 4 बॉल तरीकेने बाकी आहेत. तिसरा बॉल घेऊन गोलंदाज मार्कवरती नयन. क्रॉस बॉल स्टिक आउट करून त्याला सवय झाला होता. क्रॉस संबंध शतषटकारी घेत आहेत. आपण पाहतोय 2 रनचा कॉल आहे आणि या 2 धावा सुखरूपरित्या तरीके पूर्ण केल्या गेल्या. नाही रनिंग करून विकेट तरीके पाहायला मिळाली. 22 धावा स्कोरकार्डवरती त्यांना पाहायला मिळतात. नाही 2 रन स्कोरकार्ड आपण पाहतोय. 3 बॉल्स केला आतापर्यंत झाला. 3 बॉल देखील गोलंदाजाच्या नावावरती राहिल्यात आतापर्यंत. तरी 500 रन प्रगती कथा होती. उत्तम राऊंडची विकेट फटाफट खेळायचं होतं या बॉलवरती. बॉलचा मध्ये स्पेशल हार्दिक पुन्हा एका फ्रेममध्ये आलाय. एकच बॉल बॉलवरती येते. सिंगल येते या बॉलवरती. धावा जरा स्कोरकार्डवरती एकंदरीत 23-23 स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 बॉलचं केलं आतापर्यंत जरा मैदानामध्ये. 5वा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती नयन दाखल होतोय. स्लॉकरमध्ये नयनची कामगिरी देखील उल्लेखनीय राहिले. आता इथे विकेट मिळवू शकतो. स्वतः गोलंदाज नयन त्या ठिकाणी झेलखाली आलाय. कमिटमेंट चांगली होती आणि इथे विकेट गमवावं लागणार आहे. कौशिक कुशल या ठिकाणी बाद होतोय. मैदानामध्ये दाखल झालाय. शेवटचा बॉल इनिंग मधील आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. दंडाकडी टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर एनसीसी सफारी टीमचा कॅप्टन. चला आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. या बॉल नंतर आपण टॉस च्या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही टीम्स तुमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर आपण टॉस बॉक्स मध्ये आपण रिपोर्टिंग करायचे. 5 बॉलचं केलं आतापर्यंत झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल लेफ्टी बॅटर प्रथम मैदानामध्ये दाखल झालाय. शेवटचा बॉल असेल 9च्या या ओव्हरमधील. प्रत्येक गोलंदाजाने विकेट या ठिकाणी घेतलंय. प्रत्येक गोलंदाजाचं डेडिकेशन चांगलं आहे. श्री जगमाता रावडी टीमचा बॉलिंग अटॅक जबरदस्त आहे आणि त्या बॉलिंग अटॅकने पूर्णपणे समोरच्या टीमला डिस्ट्रॉय केलं. शेवटच्या बॉलवरती देखील विकेट मिळते नयनला. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय. पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 23 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. आता टार्गेटचा जर विचार केला तर 24 रनचे टार्गेट समोर ठेवले गेले. 5 ओव्हरमध्ये 24चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. सर्व दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. एका बाजूला एनसीसी सफाले आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना आपण पाहतो त्यांच्या अगेन्स्ट दंडाखडी संघाला पण पाहणार आहोत. दोन्ही टीम्स आपण टॉस साठी या. तेवीस स्कोरकार्ड होते आपण पाहतोय. 24 रनचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 24चं टार्गेट आपण पाहतोय. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि मायक्रोफोनवरती दीपेश कंडी सर या ठिकाणी जोडले जातील.
दुसऱ्या सत्राला सुरुवात या ठिकाणी होते. दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. एका बाजूला निहिल आणि जीत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. टार्गेट 24चं या ठिकाणी समोर ठेवले गेले 5 ओव्हरमध्ये. पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्क होती अमित यांना आपण पाहतोय. निहिल आणि जीत करताना हे दोन यंगस्टर सातत्यानं श्री जगमता रावले टीमसाठी अनेक विक्रम त्यांनी नोंदवल्यात. आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा श्री जगमता रावले टीमचं क्रिकेट या ठिकाणी कायम अधिराज्य ठेवण्यासाठी या खेळाडूंनी भरपूर मेहनत घेतली. कारण मागील 5 वर्षाआधीचा काळ जर आपण पाहिलं तर तिथे हरीश्वर भोईर आणि प्राण भोईर सातत्यानं मागील 15 ते 20 वर्ष हे नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटला होते. जगमाता रावळे टीमच्या माध्यमातून अधिराज्य गाजवत राहिलं आणि त्यांची जागा आता सांभाळत असताना जीत आणि त्याचबरोबर निहिल त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हिमेश हा देखील गोलंदाजी चांगली करतो या टीममध्ये. साहिल सपकेला आपण पाहतो एक चांगला हार्ड हिटर. 24 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेले 5 ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल स्लॅश करण्याचा प्रयत्न झाला होता. प्रथमला पण पाहतोय कव्हर पॉईंटमध्ये धाव घेतलेली नाही या बॉलवरती. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी झाला होता. इनफिल्डवरून काढण्याचा प्रयत्न झाला होता बॅटर जीतच्या माध्यमातून. तो प्रयत्न अपयशी ठरला. पहिल्या बॉलचा खेळ झालाय. पहिला बॉल निर्धाव स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. दुसरा बॉल राऊंड दी विकेट. चांगली प्लेसमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. डायरेक्ट हिट जर झाला तर जीतला परतावं लागलं असतं तंबूच्या आसराला, पण तसं घडलेलं नाहीये. एक धाव मिळते या बॉलवरती. चला टॉसच्या दिशेने आपण जाणार आहोत. दांडाखडी टीमचे कॅप्टन सर आपण टॉस सर या येस आलेले आहेत. वेलकम संदीप, आपलं स्वागत आहे. टॉस त्या ठिकाणी केला जाईल. एका बाजूला NCC सफाले आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत दांडाखडी टीमला. फॉलो बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतो. गॅपमध्ये चाललाय आणि सरळ बॉल निघून जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार, 4 धावा. स्ट्रोक त्या ठिकाणी निहिलच्या बॅटमधून येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. रावसिंगा फलकावरती 3 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. टॉस त्या ठिकाणी केला जातोय. एका बाजूला NCC सफाले कॅप्टन कुल विनायक पाटील यांना आपण पाहतोय. चांगली प्लेसमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. मोठा फटका आल्यानंतर सेन्सिबल क्रिकेट त्या ठिकाणी खेळलं जात आहे. एकदा मिळते या बॉलवरती. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 6. आतापर्यंत चेंडूंचा जर विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. दांडाखडी टीमने टॉस या ठिकाणी जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. राऊंड दी विकेट या ओव्हरमधील पुढचा बॉल. इथे चिप शॉट पाहायला मिळतोय. काय फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त कव्हरला येत असताना चौकार जीतच्या बॅटमधून. चौकार. आज बॉलचा खेळ या ठिकाणी झाला आणि या टीमची टोटल फलकावरती 10. आता विजयासाठी 14 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमित. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. शेवटचा बॉल देखील थ्रू दी गॅप. ही खऱ्या अर्थानं वेगळी कळ आहे जीतची आणि त्याच्या बॅटमधून वन्स अगेन चौकार, 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 14 धावा फलकावरती. आता 24 बॉल आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. असताना एक हँडसम क्रिकेटर गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झाला. बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिलाच बॉल बॅटची कडा त्या ठिकाणी घेतली होती. विकेट किपर पासून थोडासा दूर होता. एकदा मिळेल या बॉलवरती. सिंगल मिळाले आणि जीत स्ट्रायकिंगवरती येत असताना आपण पाहतोय. ज्याच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये चौकार आपण पाहिले होते. कव्हर ड्राईव्ह आणि स्क्वेअर ड्राईव्ह हे 2 फटके लाजवाब होते. ते देखील थ्रू दी गॅप आणि इनफिल्डवरून आलेला तो चौकार खतरनाक. स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. फॉलो करता आलं नव्हतं. पोझिशन चांगली होती बॅटर जीतची.
2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. धावसंख्या फलकावरती 15. विजयासाठी 9 धावांची गरज आहे आता. 9 धावांचं समीकरण विजयासाठी येणाऱ्या 22 बॉलमध्ये. लेफ्ट आर्म राऊंड दी विकेट, गोलंदाजी मार्कवरती यश हा स्लोवर वन टाकला होता मैदानामध्ये. त्याचमुळे या बॉलचा अंदाज झालेला नाहीये. चांगल्या टप्प्यावरती तो स्लोवर वन त्या ठिकाणी पाहायला मिळाला, ज्या टप्प्यावरती टाकायला हवाय. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. 15 धावा स्कोरकार्डवरती. दुसरा षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामधील 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. चौथा बॉल या ओव्हरमधील. चौथा बॉल चांगला कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रथमला बीट करत बॉल सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. अजून एक चौकार जितच्या बॅटमधून. 4 धावा. बॉलचा केला आतापर्यंत झाला. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी बाकी आहेत या ओव्हरमधील. चांगल्या पद्धतीनं प्लेसमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळते. बॉलचा डीपमध्ये 1 धाव मिळालेली या बॉलवरती सिंगलने. धावसंख्या फलकावरती 20. आता विजयासाठी 4 धावांची गरज आहे. 4 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल विजयासाठी. येणारे चेंडू आहेत 19 आणि 19 बॉलमध्ये 4 धावांची गरज. लगेच सामना संपल्यानंतर टीम दांडाकडे आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. समोर फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. कुशलला पण पाहतोय. 1 धाव मिळेल या बॉलवरती. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 3 धावांची गरज आहे. सिंगल या बॉलवरती त्यांना पाहायला मिळाली. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये टीमची टोटल फलकावरती 21-21. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात पुन्हा एकदा संगीत कक्षामध्ये. विजयासाठी आता 3 धावांची गरज आहे. निहिलला पण पाहतोय स्ट्राईकवरती. धावा झाला स्कोरकार्डवरती 21-24चा पाठलाग करायचा होता. आणि खरं तर त्यांना जो बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळाला श्री जगमाता रावळे टीमच्या माध्यमातून. धडकेबाज चषकामध्ये वाकरण टीमच्या अगेन्स्ट देखील याच पद्धतीनं बॉलिंग अटॅकने परफॉर्मन्स दाखवला होता. आणि तिथे देखील श्री जगमाता रावळे टीमचा गवगव आपल्याला पाहायला मिळाला. निहिलच्या बॅटमधून विजयाच्या 6 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम श्री जगमाता रावळे अँड हार्ड लक उज्ज्वल संघ मताने. गेम फिनिश. पहिला सामना या ठिकाणी संपलाय आणि पहिल्या सामन्यामध्ये विजयाची मोहर या ठिकाणी उमटवलंय श्री जगमाता रावळे टीमने. एक सक्सेसफुल रन चेज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत 23 या धावसंख्येवरती रोखलं होतं उज्ज्वल संघ मताने टीमला. आणि ते नक्कीच त्या विजयाच्या धावा निहिलच्या बॅटमधून येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. निहिलचा जर विचार केला तर त्याच्या बॅटमधून एकंदरीत